ओबीसी आरक्षणाच्या विरोधातील याचिकेवरती आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। मराठा समन्वयक बाळासाहेब सराटे यांच्या याचिकेवरती ही महत्त्वाची सुनावणी आज मुंबई हायकोर्टामध्ये पार पडणार आहे। मुंबई हायकोर्ट नेमका काय निर्णय देणार आता याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ओबीसी बांधव असतील, मराठा बांधव असतील, या दोघांसह संपूर्ण राज्याचं लक्ष खरं तर या एकूणच सुनावणीकडे लागलेलं दिसून येत आहे। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, काय नेमकी माहिती आहे? ही याचिका नेमकी काय आहे आणि आज सुनावणी होती आहे? यामिनी, ही याचिकेचं जर चर्चा केली तर 1994 मध्ये जो अध्यादेश काढला होता आणि त्या अनुषंगाने ओबीसीला जे आरक्षण देण्यात आलं होतं ते सरसकट आरक्षण रद्द करा, कारण की बाळासाहेब सराटे यांनी ही याचिका जी आहे ती दाखल करण्यात त्यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती। त्यांनी असं म्हटलंय की 1994 ला जो अध्यादेश काढला आणि त्यानंतर 2001 मध्ये जो शासन निर्णय आला तो रद्द करण्याची मागणी जी आहे ती याचिकेमध्ये केली गेली आहे। त्यांनी म्हटलंय की या अध्यादेश किंवा या शासन निर्णयात अनेक जाती ज्या ओबीसी मध्ये मोडत नाहीत त्यांनाही ओबीसीत घेऊन त्यांनाही आरक्षण देण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने हा मुद्दा जो आहे तो उपस्थित करत त्यांनी कोर्टात याचिका केली होती। त्यानंतर ही याचिका आता सुनावणीला आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारकडून आता या याचिकेला उत्तरपत्र जे आहे ते देण्यात आलेलं आहे, पण राज्य मागासवर्ग आयोगाकडून अद्यापही या याचिकेसंदर्भातलं उत्तरपत्र जे आहे ते देण्यात आलेलं नाही। आज या याचिकेवर पुन्हा एकदा मुख्य न्यायाधीशांसमोर सुनावणी होणार आहे उच्च न्यायालयात आणि त्यानंतर मग पुढची संपूर्ण सुनावणीचा प्रवास जो आहे तो सुरू होण्याची शक्यता जी आहे ती आजपासून वर्तवली जाते। स्वतः बाळासाहेब सराटेही आज मुंबईत उपस्थित राहतील अशी माहिती जी आहे ती प्रामुख्याने मिळत आहे। तर दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही याचिका दाखल करून 4 वर्षाचा काळ उलगडून गेलाय, पण अद्याप या याचिकेवरची सुनावणी जी आहे ती सुरू झालेली नाही आणि त्यातच राज्य मागासवर्ग आयोगाचं उत्तर जे ते अद्याप उच्च न्यायालयात आलेलं नाही। त्यामुळे कुठेतरी आज पुन्हा एकदा वेळ वाढून दिला जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते, कारण की मागे जेव्हा याच्यावर सुनावणी झाली होती तेव्हा राज्य सरकारचं उत्तर आलं नव्हतं। त्यानंतर राज्य सरकारने वेळ मागून घेतला होता आणि त्यानंतर 10 डिसेंबरला जे ते एकंदरीत उत्तर जे ते सरकारकडून दाखल करण्यात आलं होतं, पण मागासवर्ग आयोगाकडून राज्य मागासवर्ग आयोगाकडून अद्याप उत्तर जे ते दाखल करण्यात आलेलं नाही। त्या अनुषंगाने मग पुन्हा एकदा आज मागासवर्ग आयोग वेळ मागून घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर सुनावणीचा आता शेड्यूल आज पडणार का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी अजय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।